नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या या संपूर्ण शेगाव दर्शनच्या व्लॉग भाग 3 मध्ये। श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत कृष्णाजीच्या मळ्यामध्ये। कृष्णाजीचा मळा हा भक्त निवास क्रमांक 5 च्या मागील बाजूस आहे। हा आहे कृष्णाजीचा मळा। इथे आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी वास्तू बघायला मिळते। इथे आतमध्ये श्री संत गजानन महाराजांची गादी ठेवण्यात आलेली आहे। गादीचे दर्शन घेऊन बाजूलाच असलेल्या शिव मंदिरामध्ये आपण दर्शन घेतो। या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांच्या जीवन प्रसंगाचा सुंदर असा देखावा लावण्यात आलेला आहे। बाहेरील बाजूस छोटेसे गार्डन बनवण्यात आलेले आहे। शिव मंदिराच्या समोरील बाजूस नंदी सुद्धा आहे। इथून दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत श्री मोटे यांनी स्थापित केलेले शिव मंदिर बघण्यासाठी। ही आहे मंदिराची वास्तू। या मंदिराची देखभाल संस्थानामार्फत केली जाते। या मंदिराच्या मध्यभागी महाराजांची गादी ठेवण्यात आलेली आहे। याच्याच डाव्या बाजूला शिव मंदिर आहे। समोरील बाजूस नंदी महाराज विराजमान आहेत। गादीच्या उजव्या बाजूला विष्णू देवाचे मंदिर आहे, ते आता आपण बघत आहात। इथे करण्यात आलेले सुंदर असे नक्षीकाम आता आपण बघत आहात। या ठिकाणी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पूर्वीचे फोटो सुद्धा लावण्यात आलेले आहेत। या दोन ठिकाणचे दर्शन घेऊन सायंकाळी आपण पुन्हा मंदिरात श्रीच्या दर्शनासाठी गेलो होतो। हे तेथील काही दृश्य। सायंकाळची आरती झाल्यानंतर भजनी मंडळ येथे आपले भजन सादर करतानाची काही दृश्य आता आपण बघत आहात।
दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आलो आहोत ज्या ठिकाणी श्री संत गजानन महाराज यांचे प्रथम दर्शन झाले होते ते स्थान बघण्यासाठी। यालाच प्रगट स्थान असे म्हटले जाते। या घरातील मुलांच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। त्यासाठी असलेल्या जेवणाच्या पत्रावळ्या बाहेर टाकलेल्या असताना त्या उष्ट्या पत्रावळ्यात जेवण करताना प्रथमतः श्री बंकटलाल यांनी महाराजांना बघितले होते। संस्थानाला ही जागा मिळाल्यानंतर संस्थानाद्वारे येथे मंदिर स्थापित करण्यात आलेले आहे। इथूनच थोडे पुढे गेल्यानंतर बंकट सदन आहे, ते आता आपण बघण्यासाठी चाललेलो आहोत। हे आहे बंकट सदन। याची सुद्धा संस्थानामार्फत देखभाल केली जाते। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला श्री बंकटलाल यांची मूर्ती पाहावयास मिळते। तसेच येथे महाराजांची गादी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे, ज्याचे आपण दर्शन घेऊ शकता। येथील दर्शन घेऊन आपण आता भक्त निवासाकडे चाललेलो आहोत। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।